हाय फ्रेंड्स, वेलकम टू द सिरीज ऑफ स्टोरी बॉक्स बाय न्यूज डॉट्स. तर आज बघूया, माझी एक फ्रेंड आहे, तिने काहीतरी एक नवीन स्टार्ट केलेलं आहे. हे दिसतंय तुम्हाला, फ्लाय विथ रंजिता. सो आज जाऊन बघूया नेमकं काय करते ती. हाय, दुर्गा मॅडम आहे? हो आहेत. एक दोन मी चेक करते तिथे आता मीटिंग मध्ये आहे. अरे म्हणजे तिच्यात अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे का? नाही, मी डायरेक्टच बघते, थांबा. अरे वा वा, हॅलो. किती दिवसाने भेटते. मस्त. वाव, मस्त ऑफिस एकदम. आवडलं खूपच. अरे त्या दिवशी तू एकदा इन्व्हाइट केलं पण मला जमलंच नाही यायला. मी किती वाट पाहिजे. मी किती वाट पाहिली माहितीये. ये बस बस बस. खूपच मस्त. थँक्यू. हे काय चालू केलंय? मला तर सगळ्या वेगळ्या वेगळ्या कंट्रीज असं काय काय दिसतंय. म्हणजे आता आमची ना की फ्लाय विथ रंजिता ही कंपनी ट्रॅव्हल कंपनी आहे. अच्छा. आणि ती आता आम्ही एक वर्ष झालं चालू केलेली, पण आता त्याची ही तिसरी शाखा आहे. पण ही रंजिता म्हणजे ती क्रेझी बॉडी वाली रंजिता? एकदम बरोबर. वाव यार दुर्गा, मस्त. ती क्रेझी बॉडी. तुझी फ्रेंड कशी काय? अरे आम्ही पण असंच नाही ट्रिपला भेटलेलो आणि नंतर म्हणजे असंच नाही का सोशल मीडियावर वगैरे मी माझे अपडेट्स असायचे ना, तर त्याच्या ह्याच्यामध्ये ती पण म्हणजे हे असायचं. फ्रेंड्स तसे ओळखत होतो आम्ही. आणि नंतर आम्ही एक ना ट्रिपला गेलो होतो क्रूजवर, म्हणजे मुंबई टू गोवा. आणि त्या क्रूजवर तीही एकटी आली होती आणि मीही. मला नव्हतं माहिती ती. आणि तिथे जे आम्ही भेटलो, तिथे जो कल्ला केला, त्याच्यानंतर जे आमची फ्रेंडशिप धमाल धमाल, त्याच्यानंतर आमचा चांगला बॉन्ड स्ट्रॉंग झालाय ना, त्याच्यानंतर आमची जी फ्रेंडशिप एकदम मस्त मस्त. पण छान, एकदम मस्त ग्रोथ. हो, थँक्यू. आणि आपली पण फ्रेंडशिप आहे. तुमचं मी आता पाहिलं की काहीतरी पहिली टूर काहीतरी गोव्याला आहे ना? हो हो हो. ते काय आपण आहे ना, हे ऑफिसचं ओपनिंग झालंय ना, आपण पुण्यात पहिल्या आमच्या सगळ्या इंटरनॅशनल टूर्स होत्या. आता इथून आम्ही आपण ना हे डोमेस्टिक टूर चालू केले आणि गोव्याची टूर चालू केली. ती 1 ऑगस्टला आहे. हे यायचंय नक्की. हो हो. आणि ते सगळी वुमन स्पेशल. अच्छा. म्हणजे ट्रिप वुमन स्पेशल आहे आणि त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे, ऑल इन्क्लूड. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं राहणं, तुम्हाला कसलाच खर्च नाही. हा, फक्त तुमच्या शॉपिंगचा खर्च तुम्हाला करायचा आहे, एवढाच फक्त तो काय खर्च आहे. बाकी सगळं आपण जे आपला 4 स्टार हॉटेल असणार, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, साईट सीन बघण्यासाठी AC बस असणारे आणि फुल म्हणजे पार्टी असणारे, डीजे नाईट, आपली क्रूजवर पार्टी असणारे, अशा आपले भरपूर धमाल असणारे. लेडीज साठी कल्ला एकदम. खूपच मस्त मस्त. मग त्याच्यासोबत तुम्ही अजून काय काय देता? तुमच्या काही ऍक्सेसरीज वगैरे असतात का? हो हो. कारण बाकीच्या कंपनीज असं काही काही किट वगैरे तर तुमचं काय? आता आमच्या याच्यात बरोबर आम्ही ना एक बॅग आहे आमची, एक कॅप आहे आणि एक हँडबॅग देतो आपण की ह्यांच्यासाठी. आणि एक कॅप आणि आपण फूड पॅकेट असतं आपलं. अच्छा. त्याच्यामध्ये म्हणजे ड्राय स्नॅक्स त्यांना, म्हणजे हे कंपल्सरी. आपण एअरपोर्टवर आले ना सगळे की त्यांना एक बॅग असते, आपले प्रोजेक्ट बनवलेली असते, ती त्यांच्या हातात मध्ये सगळ्यांच्या कंपल्सरी ती देतो आपण. म्हणजे आपल्याकडून असते ती. तुमच्या आधी पण झालेल्या आहेत ना अशा खूप साऱ्या? हो हो. मागच्या 1 वर्षापासून पाहते मी, 1-1.5 वर्षापासून काही म्हणजे तुझ्या स्टेटस वरतीच खूप सारे अपडेटेड असतात. आता ऑफिस इथे पुण्याच्या असते. हा, आणि पुण्याचं तर नवीन झालं त्यामुळे आपण डोमेस्टिक चालू केलं. नाही तर आतापर्यंत आपले सगळे इंटरनॅशनलच होत्या. आणि इंटरनॅशनल मध्ये आपण थायलंड, दुबई, अजून व्हिएतनाम, बाली आणि युरोप ट्रिप. अरे आपली युरोप ट्रिप पण आता गेली म्हणजे पहिल्यांदाच युरोप ट्रिप गेली फुल एकदम. 40% नेले होते आपण. ग्रेट यार, ग्रेट. हो हो, मस्त. आणि आपली एवढी छान. आणि आपलं प्लस पॉइंट हा आहे की आपल्या कारण रंजिता तर क्रेझी फूडी तिचं युट्यूब चॅनल आहे, त्यामुळं आपली जी टूर जाते त्या टूरचा प्रत्येक व्हिडिओ बनतो आणि तो युट्यूबला पोस्ट होतो. त्यामुळे काय होतं, लाईफ टाईम मेमरीज तयार होतात. आणि तिची अशी पर्सनॅलिटी आहे ना की खूप साऱ्या लेडीज स्वतःहूनच तिच्या स्वतःला तयार असतात. हो हो हो. आणि ती पण म्हणजे इतकी एन्जॉय करते ना की तिला असे अट्रॅक्ट होतात सगळे. आणि खूप एन्जॉयमेंट जास्त असते आमच्या ट्रिप, जे आपुलकी असते. आणि आणि मेन म्हणजे एकट्या लेडीज खूप, त्यांना यायला ना फ्रीडम एकदम. आणि ना असं म्हणजे त्यांची सेफ्टी वगैरे सगळं काही आपल्या याच्यामध्ये त्यांना भेटते. त्यांचे रिव्ह्यू वगैरे आम्ही हे केले, खूप छान रिव्ह्यू.
पण दुर्गा, तू तर कन्स्ट्रक्शनच्या कंपनीमध्ये होती, त्याच्याशी रिलेटेड होती ना, मग तू हे सगळं टूर्सचं कसं काय? आणि हे आयफेल, बुर्ज खलिफा, आयफेल टॉवर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, हे एरोप्लेन, एवढं हे कुठून सगळं काय, कसं काय हे झालं? हेच तर मेन आहे ना. आता आपलं टूर्सचं ऑफिस हे करायचं, सगळ्या ऍक्सेसरीज आता हे अमेरिकेवरूनच आणलंय बघ. हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, हे बुर्ज खलिफा, हे म्हणजे दुबईवरून. तू स्वतः पहिले एकदम फुट्टू असं फिरायची, हो हो, पण आता हे तू स्वतःच चालू केलेलं स्वतः. आणि हे एक एक म्हणजे नाही आपल्या ह्याच्यासाठी सगळं एकदम व्यवस्थित ऑफिस, एकदम प्रॉपर आपल्या ट्रॅव्हल्सचं. खूप हे सगळं असं. स्वामींची मूर्ती पण खूप मस्त आहे. स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटला जाऊन स्वामींना भेटून ही मूर्ती, आणि खूप सुंदर, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्यांची मूर्ती खूप सुंदर मूर्ती मिळाली मला ती. मग दुर्गा, हे सगळं करताना तुला चॅलेंजेस खूप आले असतील ना? अरे प्रत्येक बिझनेस मध्ये चॅलेंजेस असतातच. आता तुला तर माहिती की मी पहिले कन्स्ट्रक्शनचं करत होते. कन्स्ट्रक्शन मध्ये सगळे जेंट्सशी माझ्याशी हे म्हणजे हे यायचे, तर खूप म्हणजे ते तर चॅलेंजेस पूर्ण केलेच मी. पण आता काय ते कन्स्ट्रक्शनचं खूप हेक्टिकचं म्हणजे जास्त हे होत होतं. आणि आता मला कसं, मला तुला माहितीये मला फिरायला आवडतं, हे करायला आवडतं, म्हणजे एकदम नाही गाडी सोशल मीडियावर. आणि मला लेडीज ज्या काही काही लेडीजना कसं असतं की आपल्यासारखे एकट्यांना यायचं असतं, की त्यांना फिरायचं असतं, हे करायचं असतं, पण घरचे सोडत नाही एकटे. त्यामुळे रंजिताशी माझं बोलणं म्हणजे रंजितानी फ्लाय विथ रंजिताचं हे, तर मीही त्याला जॉईन झाले की फ्लाय विथ रंजिताला. आणि मग पुण्यात तर मी असल्यामुळे ह्या ऑफिसची जबाबदारी मग त्यांची माझ्यावर टाकली. अरे वा, ऑफिस मध्ये. आणि ती तू मस्त प्रकारे सांभाळती. हा, आणि हा कसा आमच्या आवडीचा विषय झाला. आणि प्रत्येक लेडीजला ही आपलंसं वाटतं, फॅमिली वाटते. आणि एकटीही लेडीज येऊन आपल्या याच्यामध्ये एन्जॉय करू शकते, फिरू शकते. आणि तिला असं म्हणजे की दडपण नाही राहणार की कुठे काय नाही का, आपल्याला आपण लांब चाललोय, एकटं चाललोय की भीती नाही राहत. आणि फॅमिली पण एकदम फॅमिली फ्रेंडली रंजिताचा स्वभाव आहे. मस्त. मी तर तुमच्या गोवा टूरला फिक्स आहे, मी येणारच आहे. नक्की, म्हणजे तुला तर यायचंच आहे. आणि हा बरं झालं तू येणारच आहे आमच्या ट्रिपला. तर तुला आता ते ट्रिपला येणार आहे, तर हे बघ, हे आमचं फ्लाय विथ रंजिताचं हे बॅग आहे, ही तुला वाव, ही तुला हा सोबत घेऊन यायची. आणि ही म्हणजे चांगल्या ह्याची आहे. आणि तुझं भरपूर सामान याच्यामध्ये मस्त, म्हणजे पर्स घ्यायची काही गरजच नाही. आणि ही फ्लाय विथ रंजिताची कॅट. वाव, हे घ्या. आता तू आता गोव्यासाठी रेडी झाली आहेस. मस्त मस्त. हो हो. आणि हा जो हे तो स्टाफ साठी, हा टी शर्ट स्टाफ साठी आहे. आणि ही जेव्हा आपण युरोप ट्रिप जेव्हा बुक करतात तेव्हा ही आपण बॅग देतो सगळ्यांना. युरोप ट्रिपच्या सगळ्या अशी बॅग मिळते त्यांना आपल्याकडून. मस्त मस्त. गोवा झाली की पुढच्या तुमच्या कोणत्या टूर्स आहेत? आता गोवा झाली की आपल्या दुबई, थायलंड, मलेशिया ह्या तर आहेतच. या तर ऑलमोस्ट आपल्याला फक्त असं लेडीज स्पेशल आहे की नाही, फॅमिलीच्या पण आहेत, लेडीज स्पेशल पण आहेत. आणि आपण कस्टमाइजही करतो. आणि डोमेस्टिक मध्ये आता गोव्यापासून स्टार्ट करतोय. मग आपण असं आता नेक्स्ट गुजरातचं रणकच्छ असणार आहे, राजस्थान असणार आहे, जिथं तुम्हाला राजस्थानचं तर तुला माहितीच आहे. तर तू राजस्थान असणार आहे, कुलू मनाली, केरळ, असे आपण आता परमनंट मेंबर आहे तुमचे. तू तर हवीच आहे मला. नाही, खूप धमाल करूया. मस्त मस्त. आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन, खूप मस्त, छान, असं छान वाटतं आपली मैत्रीण छान करते. थँक्यू. मस्त. स्टोरी बॉक्स मध्ये मी अशाच वेगळ्या स्टोरीज घेऊन येते. आणि मी ह्या सगळ्या लाईव्ह स्टोरीज असतात. म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की आयुष्य आरामात मस्त एन्जॉय करत जगा. आणि यापुढे वेगळ्या तुमच्या काय जगा टूर्स असतील तर ते कुठे जायचं? फ्लाय विथ रंजिता आणि दुर्गा.